रेल्वे भरती 30 दिवस 30 लेक्चर संपूर्ण रिव्हिजन आणि डायरेक्ट सिलेक्शन ग्रुप डी या परीक्षेमध्ये जर समजा तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल तर रेल्वेच्या परीक्षेमध्ये आलेले विविध परीक्षेमध्ये म्हणजे एनटीपीसी एएलपी ग्रुप डी यासारख्या सगळ्या एक्झाम मधल्या आलेल्या प्रश्नांचं रिव्हिजन तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे. तर सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघा. प्रश्न काय सांगते. मिसरणे टॉपिक मधला प्रश्न आहे आणि प्रश्न आलेला आहे आरपीएफ एसआय. ओके. प्रश्न काय सांगते बघा. 49 लिटरच्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण आहे 3:4. ओके. तर दूध आणि पाणी बघा एक मिश्रण आहे. एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी या दोघांचं मिश्रण आहे. मिश्रण काय सांगते. जर दुधाचे 3 ग्लास असतील तर भावा पाण्याचे किती ग्लास आहेत 4 ग्लास. ओके. पुढं त्यांनी काय सांगितलं. दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:5 होण्यासाठी किती पाणी त्यामध्ये घालावे लागेल लिटर मध्ये. आता बघा व्यवस्थित जर समजा प्रश्न रीड केला तर या प्रश्नाला सोडण्यासाठी तुम्हाला लागतील 10 सेकंद. तर काय क्ल्यू आहे बघा. एक सगळ्यात पहिले मांडणी करून घ्या. दूध आणि पाणी पहिले 3:4 आहे. लेट सपोज आपण याला युनिट मध्ये जर पकडलं दुधाचे 3 ग्लास आणि पाण्याचे 4 ग्लास आहे. देन त्यांनी सांगितलं की त्या मिश्रणामध्ये किती पाणी ऍड करायचंय. आता किती पाणी ऍड करायचं आहे जेणेकरून ते मिश्रण जे आहे ते 3:5 होईल. 3:5 होईल. बघा एक वेळेस मांडणी जमली की प्रश्नाचं उत्तर सेकंदामध्ये झालेलं आहे. ओके. मग आता सांगा दुधाचे 3 ग्लास पाण्याचे 4 ग्लास तर एकूण त्या मिश्रणामध्ये ग्लास किती झाले 7. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की ते मिश्रण आहे 49 लिटरचं म्हणजे 7 ची किंमत आहे 49. तर भावा या ठिकाणी एकूण तुमचं द्रावण जे आहे ते किती पट इन्क्रीज झालं आहे 7 पट झालेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये पाणी जर ऍड केलं तर तुमच्या नजरेसमोर एक गोष्ट कॉमन दिसली पाहिजे ती म्हणजे काय असेल दूध. सगळ्यांनाच माहित आहे दूध आणि पाण्यामध्ये पाणी ऍड केलं तर दुधाला काहीही फरक पडत नाही. दुधाची क्वांटिटी सेम पाहिजे. मग आता या ठिकाणी सांगा दूध एकूण क्वांटिटी 7 पट वाढली तर या ठिकाणी वाढलेलं पाणी पण 7 पट वाढेल. तर उत्तर आहे तुमचं 7:1 करेक्ट आन्सर आहे 7. ओके. तर याच टाईपचा पुढचाही प्रश्न बघा. सेम टाईपचा प्रश्न आलेला आहे. 100 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 3:2 या प्रमाणात आहे. सेम टाईपचा प्रश्न आहे. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे. एका मिश्रणामध्ये मिल्क आणि वॉटर दुधाचे 3 ग्लास आहे पाण्याचे 2 ग्लास आहे. ओके. त्यानंतर पुढं जर हे प्रमाण 1:2 करायचे असेल 1:2 1 ग्लास दुधाचं पाण्याचे 2 ग्लास करायचे असेल तर आणखी किती पाणी घालावे लागेल. आता पहिला प्रश्न जसं की मागच्या प्रश्नामध्ये पाणी ऍड केल्यानंतर दुधाची क्वांटिटी सेम असायला पाहिजे. ऑलरेडी सेम होती तर तुम्हाला काहीही बदल करायचा नाहीये. पण आता या प्रश्नामध्ये चेक करा पॅटर्न तर सेमच आहे. दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये पाणी ऍड करायले तर दूध समान पाहिजे. सांगा दूध समान आहे का नाहीये. तर मग पहिलं काम आपलं हे राहील की या ठिकाणी तुम्हाला दुधाला समान करावं लागेल. आणि दुधाला समान करण्यासाठी पहिले दुधाचे 3 ग्लास आहेत नंतर पण 3 ग्लास करण्यासाठी खालच्या गुणोत्तरला 3 ने गुणा. 3:1 3 3:2 6. आता परत एकदा प्रश्नामध्ये या. दूध आणि पाण्याचं 3:2 गुणोत्तर आहे. पाणी ऍड केल्यानंतर पहिला प्रश्न की दूध समान पाहिजे. दूध समान नव्हतं. दुधाला समान करण्यासाठी 1:2 ला मी 3 न गुणलं तर दुधाचे झाले 3 ग्लास. मला एवढंच पाहिजे होतं की दुधाची क्वांटिटी समान असायला पाहिजे आणि दूध समान झालंय. आता चेक करा की पाणी किती ऍड केलंय. पाणी ऍड केलंय 4. पण आता हे युनिट आहे ना. हे युनिट आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला काढण्यासाठी तुम्हाला इथं माहिती भेटेल की दुधाचे 3 ग्लास पाण्याचे 2 ग्लास एकूण झाले 5 ग्लास आणि 5 ग्लासची किंमत आहे 100 लिटर. 5 ग्लासची किंमत आहे 100 लिटर. म्हणजे हे जर 20 पट असेल तर ऍड केलेलं पाणी पण 20 पट असणार आहे. म्हणजे एकूण त्या ठिकाणी किती पाणी ऍड करायचं आहे तर पाणी ऍड करायचं आहे 80 लिटर. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. या टाईपचा फक्त शेवटचा तिसरा प्रश्न नाही 2च प्रश्न घेतले तर ओके. त्यानंतर गुणोत्तराचा हा प्रश्न बघा.
एकदम सिंपल प्रश्न आहे. 3a चा वर्ग मायनस 8b चा वर्ग जसे म्हणजे भागिले a चा वर्ग प्लस 4b चा वर्ग बरोबर आहे 2 जसे 1. ठीक आहे, मांडणी झाली. आता प्रश्न तुला येऊ न येऊ, आपलं पहिलं काम काय, एक वेळेस मांडणी करायचं. मांडणी केल्यानंतर काय माहित की ते प्रश्न आपल्याला जेवढा वाटला त्याच्यापेक्षा भयंकर सोपा निघाला. ओके, मग आता या ठिकाणी बघा की तुम्हाला करायचं आहे तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार केल्यानंतर इथं या संख्येला इक्वेशनला 3a चा वर्ग मायनस 8b चा वर्ग याला गुणायचं आहे 1 ने बरोबर a चा वर्ग प्लस 4b चा वर्ग याला तुम्हाला गुणायचा आहे 2 ने. ठीक आहे, मग 3a चा वर्ग मायनस 8b चा वर्ग 2a चा वर्ग प्लस 4b चा वर्ग. आता या ठिकाणी तुम्ही चेक केला असेल तर तुम्हाला लगेच समजून जाईल. सारखे व्हेरिएबल एका साईडला घ्या. मग सारखे व्हेरिएबल जर समजा एका साईडला घेतले तर 3a चा वर्ग आणि या साईडला 2a चा वर्ग, 3 मधून 2 गेले a चा वर्ग आणि हे 8b चा वर्ग त्या साईडला, तर 4b चा वर्ग प्लस 8b चा, हे मायनस तिकडे प्लस झाले तर हे झाले 12b चा वर्ग बरोबर. आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, a चा वर्ग, या ठिकाणी बघा चेक करा, a चा वर्ग बरोबर आहे 12b चा वर्ग बरोबर आहे ना. 8 आणि 4 या ठिकाणी किती असणार, सॉरी बेचोक 8 आहे ना, तर बेचोक 8 आहे. बघा छोटीशी पण गलती जी आहे ती तुम्हाला भयंकर प्रॉब्लेम देऊ शकते. बेचोक 8, 8b चा वर्ग आणि मग हे पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर एक माझ्याकडून थोडक्यात जरासं मिस्टेक झाली बघा, 2a चा वर्ग आणि 2 गुणिले 4 8b चा वर्ग, 3 मधून 2 गेले तर 1a चा वर्ग बरोबर आहे, हे मायनस 8 तिकडे गेले 8 आणि 8 16b चा वर्ग, 16b चा वर्ग. मग a चा वर्ग बरोबर आहे 16b चा वर्ग, तर a वर्ग भागिले b वर्ग बरोबर आहे 16 छेद इथं काही नाही म्हणजे 1 आहे. आता याला आपल्याला पाहिजे कोणत्या फॉर्मॅट मध्ये, ए जसे बी या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. आणि ए जसे बी या फॉर्मॅट मध्ये घेण्यासाठी यांचं वर्गमूळ घेतलं तर ए वर्गाचं वर्गमूळ ए, बी वर्गाचं वर्गमूळ बी, 16चं वर्गमूळ 4 आणि 1चं वर्गमूळ 1, तर तुमचं उत्तर आहे 4 जसे 1. आणि प्रश्न आलेला आहे बघा एनटीपीसी सीबीटी 2021 ला आलेला प्रश्न आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महेशने त्याच्याकडील 3/4 स्टॉक 20% नफ्याने आणि उर्वरित स्टॉक 15% नफ्याने विकला. ओके, आता बघा महेश भाऊने काय केलेलं आहे, 3/4 स्टॉक, सगळ्यात पहिले एकच नियम, कोणता नियम, मांडणी व्यवस्थित जमली पाहिजे. एकदा का मांडणी भारी बनली तर मग उत्तर लगेच लगेच येऊन जाईल. ओके, तर आता सगळ्यात खालचा भाग म्हणजे एकूण वस्तू. एकूण वस्तू आहेत 4, 4 पैकी पहिल्यांदा जो विकलेला स्टॉक आहे तो 3, मग 4 पैकी 3 स्टॉक विकला 20% नफ्याने, 4 पैकी 3 स्टॉक विकलेला आहे 20% नफ्याने. ओके, मग 4 वस्तू पैकी 3 वस्तू विकल्या, राहिल्या किती वस्तू, 1 वस्तू, आणि 1 वस्तू विकली 15% नफ्याने, 15% नफ्याने. 3 वस्तू विकायले 20% नफ्याने, 1 वस्तू विकली 15% नफ्याने. तुम्हाला विचारलं की एकूण नफ्याची टक्केवारी काढा, तर चेक करा, 3 वस्तूवर 20% नफा म्हणजे 60% नफा, प्लस एका वस्तूवर 15% म्हणजे 15% नफा, आणि त्यानंतर एकूण वस्तू किती झाल्या, तर एकूण वस्तू झाल्या 4, 3 अधिक 1 4, तर 60 अधिक 15 75 भागिले 4, तर उत्तर आहे तुमचं 18.4, 18.4 3/4%, 18.3/4% म्हणजे जवळपास उत्तर आहे तुमचं किती, 19% असेल तुमचं करेक्ट आन्सर. ओके, सिंपल आहे. तुम्हाला वाटलं तर सुरुवातीपासून प्रश्न बघितल्या तुम्हाला उत्तर जर काढायचं असेल तर सिंपल मेथड, 3 वस्तू विकल्या 20% नफ्याने आणि त्याच्यानंतर 1 वस्तू विकली 15% नफ्याने, एकूण झाल्या 4 वस्तू.
20 त्रिक 60, 15 एक 15 भागिले 4, तर 75 भागिले 4, तर उत्तर आहे 18.34%. 18.34%. ओके. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. रामने एका कंपनीच्या शेअर्स मध्ये 42,000 रुपये गुंतवले. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे 42,000 रुपये. त्याने एकूण शेअर्स पैकी 1/3 शेअर 10% नफ्याने विकले आणि उरलेले शेअर्स जे आहेत ते 10% तोट्याने विकले. परत सेम कॅटेगरीचा प्रश्न आहे. 1/3 म्हणजे वस्तूची संख्या आहे 3 पैकी सुरुवातीला विकलेली वस्तू आहे एकच. एक वस्तू विकायले 10% नफ्याने, एक वस्तू विकायले 10% नफ्याला प्लस करा. ठीक आहे. उरलेले शेअर्स म्हणजे 3 शेअर्स पैकी एक शेअर. आता त्याचा काही संबंध नाही बघा. आपल्याला भरपूर वेळेस काय वाटतं की अनवॉन्टेड डेटा जो आहे त्याला घेऊन उत्तर काढलं तर तुमचा कार्यक्रम बिघडू शकते. तर सगळ्यात बेस्ट काय आहे की जे तुमच्याकडे रेशो झालेला आहे, जे तुमच्याकडे क्वांटिटी आहे त्याला अपूर्णांकामध्ये तोडा. यांनी ऑलरेडी अपूर्णांकात सांगितलेलं आहे 1/3 म्हणजे 3 पैकी एक भाग विकला 10% नफ्याने. आता दुसरा भाग मायनस करायचा आहे का, कारण ते तोट्यामध्ये विकला. उरलेले शेअर्स 3 पैकी एक शेअर विकला, राहिले 2 शेअर. किती टक्के तोट्याने? 10% तोट्याने. आणि सांगा त्या ठिकाणी एकूण वस्तू किती येतात? 3. तर 10 एक 10 वजा 10 दोन्ही 20 भागिले 3. 10 मधून 20 गेले -10/3 म्हणजे 3.33% तुमचा काय झालाय? तोटा झालाय. तर रामला किती टक्के तोटा झाला असं विचारलेलं आहे. तर 10/3% तोटा झालेला आहे. 10/3% तोटा झालेला आहे. वस्तूची संख्या आहे तुमची किती? 42,000. 42,000चे 10/3%. 3 14 42 आणि पुढं तुमचे किती असणार बघा? 3 0. बरोबर आहे. 3 14 42 आणि हे टक्केवारी आहे. तर 14,000 गुणिले 10 भागिले 100. 2 0 2 0 कॅन्सल. उत्तर आहे तुमचं 1400. 1400 रुपयाचा तुम्हाला झालेला आहे तोटा. राईट. जर समजा तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आणखी थोडस वेगळं केलं पाहिजे तर 42,000चे 1/3 विकले 10% तोट्याने, 10% नफ्याने, 10% नफा. तर हे 2 0 2 0 कॅन्सल. 3 14 42. तर 1400 रुपयाचा तुम्हाला झाला नफा. आणि उरलेले शेअर्स 42,000चे 2/3 विकले किती? 10% तोट्यामध्ये. हे प्लस मध्ये, दुसरं मायनस मध्ये. तर मग हे 2 0 2 0 कॅन्सल. 3 14 42. 14 दोन्ही 28 आणि उत्तर आहे 2800. 2800 रुपये तोटा, 1400 रुपये नफा, 2800 रुपये तोटा. दोघांची जर तुलना केली तर 1400 रुपये मायनस मध्ये तुमचा कार्यक्रम आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. एनटीपीसीचा आणखी एक प्रश्न बघा. 33 मीटर कापडाच्या विक्रीवरील नफ्याची टक्केवारी काढा. ठीक आहे. 33 मीटर कापड सेल केला, विकला. जर विक्रीतील नफा 11 मीटर कापडाच्या विक्री किमती इतका असेल, म्हणजे 33 मीटर कापड विकला, या कापडामध्ये नफा किती कापडचा आहे? 11 मीटरचा. म्हणजे एक्झॅक्टली या ठिकाणी काय असेल? तुमची खरेदी जी आहे ती 22 मीटर आहे. बरोबर आहे. 22 मीटरच्या खरेदीवर नफा झाला 11 मीटर आणि विकला जो माल आहे तो 33 मीटरचा तुम्हाला पैसा मिळाला. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की 22 मीटरवर 11 मीटरचा नफा 100ला किती? तर उत्तर आहे तुमचं किती असणार आहे? 50% असेल आन्सर. एनटीपीसी 2019 ला आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर एखादी वस्तू विकताना 12.5% नफा आणि 10.5% तोटा यामधील फरक सांगा. कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत जी आहे ती 100% असते. कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत 100%. नफा झाला म्हणजे ती वस्तू विकणार 100 प्लस म्हणजे 112.5%.
आणि त्याच्यानंतर तोटा जर म्हणलं 10.5 तर उत्तर आहे 89.5%. बरोबर आहे. म्हणजे 100%च्या वस्तूवर नफा म्हणलं तर ती गोष्ट 100% प्लस किमतीत विकल्या जाईल आणि तोटा जर म्हणलं तर 100% मायनस विकल्या जाईल. मग आता या ठिकाणी चेक करा की त्यांनी जे सांगितलं 161 रुपये या दोन किमतीमधला फरक आहे. पण यांच्यातला फरक किती आहे बघा, 5 मधून 5 गेले 0 राहिले, 12तून 9 गेले 3 राहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर किती असणार आहे, 10तून 8 गेले 2 राहिले. तर उत्तर आहे तुमचं किती, 23% तुमचा फरक आहे. आणि 23%ची किंमत त्यांनी सांगितलेली आहे 161, म्हणजे हे 7 पट आहे. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे. आता कोणती विक्री किंमत आहे, ठीक आहे. हा, जर अपेक्षित नफा 19% असेल तर 19% नफा म्हणजे वस्तू विकणार 119 ला, 119 गुणिले 7, कारण उत्तर आलं तुमचं 7 पट. 7 9 63, 7 1 7 6 13, 7 1 7 7 1 8. तर उत्तर आहे तुमचं 833 रुपये, पर्याय क्रमांक 4. येस, क्लिअर आहे, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही बघा. त्यानंतर एक पेन 144 रुपयांना विकल्या त्याच्या खरेदी किमतीवर 1/7 रुपयांचे नुकसान करतो. बघा, प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे खरेदी किमतीच्या जेवढी खरेदी आहे या खरेदी किमतीच्या 1/7 तुमचं नुकसान झालेलं आहे. 1/7 नुकसान झालेलं आहे. मग खरेदी भागिले नुकसान जर केलं तर हे 7 तिकडे जातील अंशामध्ये आणि 1/7. म्हणजे 7 रुपयाची खरेदी केलेली वस्तू विकायले किती रुपयाला, 1 रुपयाच्या तोट्यामध्ये विकायले. 7 रुपयाची खरेदीची वस्तू 1 रुपयाच्या नुकसानीमध्ये विकायले, म्हणजे विकणार कितीला आहे, 6 ला. आता त्यांनी सांगितलं की एक पेन 144 रुपयांना विकल्यावर म्हणलाय, म्हणजे विकली किंमत आहे 144, म्हणजे 6ची किंमत आहे 144. तर तुम्हाला खरेदी काढा, तर खरेदी किंमत आहे 24 7 किती, 168. 24 7 168, बरोबर आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं की 168 रुपयाची पेन, राईट, 168 रुपयाची पेन विकायले कितीला, 189 ला. बरोबर. तर नफा किती झाला सांगा, नफा झालेला आहे तुमचा 21 रुपये. कोणावर, खरेदी किमतीवर. पाहिजे कोणावर, 100 ला. तर उत्तर आहे तुमचं किती, 12.5%, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे तुमचं करेक्ट आन्सर. वायच्या x%, बघा नीट बघा, पहिला दिवस आहे युट्यूबचा, लगेच आपण गेन करूया. तुमचं काम आहे लेक्चरला जास्तीत जास्त स्प्रेड करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचा. प्युअर क्वालिटी क्वेश्चन्स जे आहेत एक्झाम ओरिएंटेड आणि मोस्ट काय म्हणतात त्याला, ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जे एक्झामला वारंवार रिपीट व्हायला येतात, तो पॅटर्न आपण घेऊन येतोय बघा. चला, वायच्या x%, वायच्या x% हे झेडच्या y% बरोबर आहे. झेडच्या y% बरोबर आहे. क्लिअर. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, त्याला काय करा बघा. आता हे y आणि हे y तर कॅन्सल होऊन जाईल, सरळ सिंपल आहे. हे y तिकडे जाऊन कॅन्सल होऊन जाईल, अंशातच आहे. तर x ची किंमत आहे झेड, x ची किंमत झेड आहे, पर्याय क्रमांक 2. चला, 72 या संख्येचे 2 भाग असे केले आहेत की एका भागाचे 20%, पहिल्या भागाचे 20%, हे दुसऱ्या भागांच्या 25% आहे. दुसरा जो भाग आहे त्याच्या 25% आहे. पहिला भाग भागिले दुसरा भाग, दुसरा भाग तिकडचा इकडे भागाकारामध्ये आला, 25/20. तर 5 5 25, 5 20. मग आता चेक करा, पहिला भाग जर समजा 5 रुपये असेल तर दुसरा भाग झाला 4 रुपये, दोघांची किंमत 9 रुपये. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, दोघांची किंमत किती आहे, दोघांची किंमत आहे 72 रुपये.
तर 9 ची किंमत आहे 72, तर हे आहे तुमचं 8 पट. तर तुम्हाला विचारलं की त्या दोन भागांची बेरीज करा. तर दोन भाग बघा, 8×5 = 40 आणि 8×4 = 32. 8×5 = 40, 8×4 = 32, पर्याय क्रमांक 1. ओके. त्यानंतर जर कुमारने कच्चा माल खरेदीवर 35,000 रुपये, ठीक आहे, कच्चा माल खरेदीवर 32,000 रुपये, यंत्रसामग्री खरेदीवर 40,000 रुपये खर्च केले असतील आणि त्याच्याकडे एकूण रकमेच्या 20% रक्कम असेल. बघा आता या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये की एकूण तुमचे किती रुपये त्या ठिकाणी खर्च झाले आणि किती रुपये शिल्लक आहेत. जसं की बघा, यंत्र मालासाठी कच्चा मालासाठी 35,000 रुपये, कच्च्या मालासाठी 35,000 रुपये. ओके. आणि त्याच्यानंतर यंत्रसामग्रीसाठी 40,000 रुपये. म्हणजे साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर या दोन वस्तूंसाठी एकूण खर्च झालेला आहे 75,000 रुपये. आता पुढं तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की एकूण रकमेच्या 20% रक्कम आता त्याच्याकडे शिल्लक आहे. म्हणजे ही रक्कम किती आहे? 80%. बरोबर आहे, कारण 20% शिल्लक आहे म्हणजे बचत किती? बचत 20% आहे. बरोबर आहे. तर खर्च किती झाली असेल? 80%. 80%ची किंमत आहे 75,000. ओके. तर तुम्हाला विचारलं की एकूण रक्कम किती, तर 100%ची किंमत किती? तर 75,000 गुणिले 100 भागिले आहे 80, भागिले आहे 80. 20×4 = 80, 20×5 = 100. 4×8 = 72, 4×7 = 28, 4×5 = 20. ठीक आहे. तर उत्तर आहे 500, 5×5 = 25, 5×7 = 35, 2 = 37, 5×8 = 40, 3 = 43, 5×1 = 5 आणि 4 = 9. तर उत्तर आहे 93,750, पर्याय क्रमांक 2. ओके. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. एका संख्येत 47.1/2% वाढ केल्यास 47.1/2% वाढ, त्याची अपूर्णांक किंमत बघा, 47 दोन्ही 94 आणि 1 95/2 आणि टक्क्याचे घ्या 100. तर हे झाले बघा किती? 5 19 95, 5 20 100 आणि अलीकडे या साईडला गुणाकारात 2. तर 19/40. 19/40 हे झालं त्याचा अपूर्णांक किंमत किती? 47.1/2% किंमत आहे 19/40. म्हणजे ती संख्या जर 40 असेल, त्या संख्येत कितीची वाढ व्हायली? 19ची. आणि त्यांनी वाढ केल्यानंतर 40 मध्ये जर 19 वाढले तर ती संख्या किती बनायली? 59. आणि त्यांनी सांगितले की ती संख्या आहे 590. 59ची किंमत 590, 40ची किंमत आहे 400. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे ते तुमचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चला, एका संख्येतून 22.1/2% वजा केले. 22.1/2%. तर उत्तर किती आहे? 45/2% आणि टक्केवारीचे 100. तर 5 9 45, 5 20 100 आणि अलीकडे गुणाकारात 2. तर उत्तर आहे 9/40. बरोबर आहे. म्हणजे मूळ संख्या जर 40 असेल तर त्या संख्येत वजा करायचं म्हणलं. जसं की मागच्या संख्येत तुम्हाला वाढ करा म्हणलं तर ते प्लस झालं. आता वजा करा म्हणलं तर काय असेल? ते मायनस होईल. 40 मधून 9 गेले तर ती संख्या झाली 31 आणि त्यांनी सांगितलं की ती संख्या 217 झाली. म्हणजे हे झालं तुमचं 7 पट. तर मूळ संख्या जी आहे ते 7×28. तर उत्तर आहे तुमचं 280, पर्याय क्रमांक 1. ओके. तर अशा प्रकारचे तुम्हाला जर समजा प्रश्न आणि त्याच्या जर नोट्स पाहिजे असतील, ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनल जे आहे, टेलिग्राम चॅनल शौर्य MPSC अकॅडमी, किंवा 9158808682 या नंबरवर हायचा मेसेज करा. क्लिअर आहे? येस.
ओके, बाकीचा कार्यक्रम जे आहे ते पुढच्या लेक्चर. थँक्यू.